भयकथा ती खोली. गावाच्या टोकाला एक जुनी वाड्यासारखी इमारत होती. त्या इमारतीत एक खोली होती. ती खोली कोणीही तिथे थांबत नसे. कारण जो एकदा त्या खोलीत झोपला तो दुसऱ्या दिवशी बदललेला दिसायचा. डोळ्यात भीती, चेहऱ्यावर शांतता नाही. राहुल शहरातून गावात आला होता. राहायला जागा नव्हती म्हणून गावक्यांनी त्याला त्या वाड्यात ठेवले. सगळ्यांनी एक सांगितलं, कुठेही झोप, पण ती खोली टाळ. पण रात्री पाऊस, वीज गेली आणि चुकून राहुल त्या खोलीतच गेला. खोलीत शिरताच दार आपोआप बंद झालं. थंड हवा वाहू लागली. भिंतीवरचे घड्याळ मागे चालू लागलं. टिक टिक. मग आरशात त्याला कुणीतरी उभं दिसलं. ते तोच होता. पण डोळे पूर्ण काळे. मागून कुजबूज ऐकू आली, तू आलास. आता बाहेर जाणार नाहीस. राहुल ओरडू लागला, दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दारावर आतूनच कुणीतरी ठोसे मारत होतं. सकाळी गावकरी आले. दार उघडलं. खोली रिकामी होती. फक्त भिंतीवर एक नवीन नाव कोरलेलं होतं, राहुल. आणि त्या खोलीच्या कोपऱ्यात एक माणूस शांतपणे उभा होता. राहुलसारखाच दिसणारा.